नमस्कार मंडळी, मरेपर्यंत आपल्याला कधी शुगर होणार नाही, फक्त शेंगदाणे खाण्याची ही पद्धत आपण समजून घेतली पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये तीच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। भुईमूग म्हणजे शेंगदाण्यासारखी लहानशी दिसणारी गोष्ट आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावते। ही एक अशी खाद्यवस्तू आहे जी आपल्याला अगदी सहजपणे बाजारामध्ये, रस्त्याच्या कडेला, हातगाडीवरती किंवा मग इतर ठिकाणीही मिळून जाते। हल्लीच्या सीझनमध्ये तर खूप जास्त प्रमाणामध्ये ही विकायला येते आणि दुकानामध्ये सुद्धा आपल्याला मिळते। विशेषतः हिवाळ्यातील हवामानामध्ये लोक मोठ्या प्रमाणात आवडीनं आणि चवीनं खातात, कारण आपल्या शरीराला आतून उष्णता पोहोचण्यास मदत करते आणि याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे फायदेशीर ठरते। शेंगदाण्यांना सामान्य भाषेमध्ये गरिबाचे बदाम असंही म्हटलं जातं, कारण त्यामध्ये ते सगळे पौष्टिक घटक असतात जे बदामामध्ये सापडतात, पण त्याची किंमत खूपच कमी असते। त्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस ते सहज खरेदी करू शकतो आणि आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो। पण तुम्ही कधी याकडे लक्ष दिलंय का की शेंगदाणे खाल्ल्यानं आपल्या शरीराला किती आणि कशा प्रकारे फायदे मिळत असतात? खूप लोक शेंगदाणे खातात, पण योग्य माहिती नसल्यामुळं ते त्यांचे सगळेच फायदे पूर्णपणे घेऊ शकत नाहीत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्स शेंगदाण्यांबद्दल काय म्हणतं आणि ते खाल्ल्यानं आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात। हो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सांगणार आहे, शेंगदाणे कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणामध्ये खाणं आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदा देऊ शकतात आणि त्यांच्या सेवनामुळे काही दुष्परिणाम होणार नाही। विशेषतः मधुमेह म्हणजे डायबिटीजनं त्रस्त लोकांसाठी ही माहिती आणखी जास्त आवश्यक आणि फायदेशीर असणार आहे, कारण त्यांच्यासाठी शेंगदाण्यांचं सेवन अत्यंत लाभदायक मानलं जातं। चला तर अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओला तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत आणि ओळखीच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा। यामुळे मला मोठं मोटिवेशन मिळतं आणि पुढे कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बनवायचे त्याच्यासाठी सुद्धा मी जास्त प्रेरित होत असते। जर तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून बेल आयकॉन प्रेस करा, तेव्हा माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ती माहिती सर्वात अगोदर बघू शकता। चला तर बघूया आपण ही माहिती। सगळ्यात आधी आपण शेंगदाण्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि खास गुणधर्माबद्दल बोलायचं झालंच तर ते म्हणजे यामध्ये अजिबात कोलेस्ट्रॉल सापडत नाही। खूप लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात, पण शेंगदाणे खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढतो, पण वास्तविकता अगदी त्याच्या उलट आहे। सत्य हे आहे की शेंगदाण्यामध्ये अजिबात घातक कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL नसतो। उलट हे आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवण्यास मदत करतात आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं सुद्धा काम करतं। म्हणूनच ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या असतात त्यांच्यासाठी शेंगदाणे खाणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं। हे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हृदयविकारापासून आपली रक्षा करू शकतात। आता जर आपण डायबिटीज म्हणजेच मधुमेहाविषयी बोललो तर शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो। तो फक्त 14 इतकाच असतो। याचा अर्थ असा की जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा हे आपल्या शरीरातील साखरेची पातळी हळूहळू वाढवतात, त्यामुळे साखर अचानक वाढत नाही आणि म्हणून डायबिटीज असलेले रुग्ण हे निश्चिंतपणे खाऊ शकतात। ज्यांना साखरेचा आजार आहे, विशेषतः ज्यांची फास्टिंग शुगर वारंवार वाढते, त्यांच्यासाठी शेंगदाणे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात। हे केवळ साखर नियंत्रण ठेवण्यात मदत करत नाहीत, तर शरीराला चांगल्या प्रमाणात ऊर्जा सुद्धा देते। त्यामुळे व्यक्ती दिवसभर स्वतःला सफल, तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह जाणवतो। जर तुम्ही तुमच्या उपायांच्या शरीरात ताकद म्हणजे स्टॅमिना आणि स्नायूंची शक्ती वाढवू इच्छित असाल तर शेंगदाणे तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय ठरू शकतात। जर आपण यामध्ये उपस्थित प्रोटीनच्या प्रमाणाबद्दल बोललो तर 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये सुमारे 26 ग्रॅम प्रोटीन असतं, जे खूप जास्त असतं। उदाहरणार्थ जर तुम्ही 100 मिलीलिटर दूध पिता तर त्यामध्ये जितकं प्रोटीन असतं, शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा सुमारे 8 पट अधिक प्रोटीन असतं। त्याचप्रमाणे एका अंड्यामध्ये जितकं प्रोटीन असतं, त्याचप्रमाणे जितकं प्रोटीन शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा जवळपास 2 पट अधिक प्रोटीन असतं। प्रोटीन आपल्या शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी, नवीन पेशी निर्माण करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात। शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम सुद्धा असतं, जे हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत। जर शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली तर हाडे कमकुवत होतात आणि दात लवकर खराब होऊ शकतात आणि इतकंच नव्हे तर नसांवरही त्याचा परिणाम होतो। काही प्रकरणांमध्ये तर हृदयाच्या ठोक्यांमध्येही असामान्यता येत असते। पण जर आपण दररोज थोड्या प्रमाणामध्ये शेंगदाणे खात असू तर यामुळे आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं आणि हाडांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ लागतात। शेंगदाण्यांमध्ये आयरन म्हणजेच लोह देखील जास्त चांगल्या प्रमाणात असतं, जे शरीरात रक्त तयार करण्यास मदत करतं, हिमोग्लोबिनच्या पातळीला वाढवतं। म्हणूनच ज्यांना ॲनिमिया आणि रक्ताची कमतरता
समस्या असते त्यांना डॉक्टर सुद्धा शेंगदाणे खाल्ल्याचा सल्ला देतात. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन पर्याप्त प्रमाणामध्ये असतं तेव्हा शरीराला जास्त ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते आणि व्यक्तीला थकवा कमी जाणवतो. दिवसभर माणूस ॲक्टिव्ह राहतो. त्यामुळे शेंगदाण्यांना ताकद वाढवणारा पौष्टिक आहार सुद्धा मानला गेलाय. शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन B3 देखील भरपूर प्रमाणामध्ये असते, जे आपल्या त्वचा आणि मेंदू दोघांसाठी खूप लाभदायक असतं. जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल, त्यावर खाज येत असेल आणि लाल चट्टे होत असतील, तर शेंगदाण्याचं नियमित सेवन या समस्यांना दूर करण्यात मदत करू शकतं. व्हिटॅमिन B3 त्वचेला ओलावा देतं, तिला निरोगी ठेवते आणि त्याचबरोबर मेंदूच्या कार्यक्षमतेलाही वाढवतं. हे मानसिक तणाव, चिंता आणि डिप्रेशन सारख्या समस्यांना कमी करण्यासही उपयोगी मानलं गेलंय. याशिवाय जर एखाद्याला वारंवार डोकेदुखी होत असेल किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील, तर शेंगदाण्यांचं सेवन त्यामध्ये आराम देऊ शकतं. शेंगदाणे एक असा नैसर्गिक खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे अत्यावश्यक आणि आरोग्यासाठी फायदेशीर पोषक घटक असतात. आपल्या या संपूर्ण शरीराचं आरोग्य टिकवून ठेवण्यास खूप मदत करतात. या पोषण तत्वांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी, ज्यांना आपण फॉलिक ॲसिड असंही म्हणतो. हे एक अतिशय महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे, जे आपल्या शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्यात एक खास भूमिका बजावते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या व्हिटॅमिनची कमतरता झाली, तर हळूहळू त्याच्या शरीरात रक्ताची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे व्यक्तीला लवकर थकवा जाणवू लागतो. थोडेसे काम केलं तरी दम लागतो आणि कधी-कधी तर श्वास घेण्यासही त्रास जाणवतो. त्याचबरोबर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते आणि छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा विसरायला लागतो. हे सर्व फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. पण जर शेंगदाण्यांना दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट केलं गेलं, तर या आवश्यक व्हिटॅमिनची पूर्तता होऊ शकते आणि शरीरात ताकद टिकून राहते. विशेषतः गर्भवती महिलांसाठी हे व्हिटॅमिन खूप उपयुक्त ठरतं, कारण ते गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असतं. त्यामुळे महिलांनी शेंगदाण्यांना आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करावे. शेंगदाण्यामध्ये याशिवाय मॅग्नेज आणि मॅग्नेशियम भरपूर असतं. खनिज तत्वही भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या शरीराच्या सर्वच नर्वस सिस्टीम म्हणजे तांत्रिक तंत्र आणि हार्मोनल संतुलन टिकवून ठेवण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन खनिजांच्या उपस्थितीमुळे शेंगदाणे एक संपूर्ण पोषक आहार बनते. मॅग्नेशियम आपल्या शरीराला 300 पेक्षा जास्त एन्झाइमिन प्रक्रियांना नियंत्रित करण्यास मदत करत असतं. हे हाडं मजबूत करत स्नायूंना योग्यरित्या बांधणी होण्यास मदत करतं आणि शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवतं. त्याचप्रमाणे मॅग्नीज शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्सची मात्रा वाढवण्यास मदत करतं, ज्यामुळे शरीराच्या पेशींची दुरुस्ती सहजपणे होते आणि वय होण्यापूर्वी शरीरावर सुरकुत्या किंवा मग अशक्तपणा यांसारखी लक्षणं दिसत नाहीत. हेच नाही, ही दोन्ही खनिजं पुरुष आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठीही उपयुक्त मानली जातात. विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी नियमित करण्यामध्ये मॅग्नेशियमची भूमिका खूप महत्त्वाची असते. ही खनिजे शरीरामध्ये कॅल्शियमच्या शोषणासही मदत करतात, ज्यामुळे हाडं आणि स्नायूंना बळकटी मिळते आणि ती दीर्घकाळ निरोगी राहतात. शेंगदाण्यामध्ये आणखी एक खास घटक असतं, ज्याला आपण व्हिटॅमिन ई म्हणतो. तेही शरीरासाठी खूप आवश्यक पोषक तत्व आहे. हे व्हिटॅमिन आपल्या शरीराच्या पेशी सुरक्षित ठेवण्यावरच काम करत असतं. त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यात याचा मोठा वाटा असतो. व्हिटॅमिन ईला त्वचेसाठी सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट्स मानलं जातं, कारण ते केवळ त्वचेचं रक्षण करत नाही, तर तिला मऊपणा आणि ओलसरपणा देखील प्रदान करतं. जर शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता झाली, तर त्वचेत कोरडेपणा येतो, सुरकुत्या दिसायला लागतात, शरीरामध्ये सूज येऊ शकते आणि स्नायूंमध्ये ताठरपणा किंवा मग अकडीसुद्धा जाणवू शकते. त्याचबरोबर काही लोकांना केस गळण्याची समस्या देखील होते, ज्यामध्ये व्हिटॅमिन ईची कमतरता असू शकतं. जर तुम्ही शेंगदाण्यांना तुमच्या आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट करता, तर या सर्व समस्यांपासून वाचता येऊ शकतं. त्वचा, केस निरोगी राहू शकतात. आता जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर शेंगदाण्यांना वात आणि पित्तदोष संतुलित करणारा आहार असं मानलं जातं. शरीरात जर वात आणि पित्त असंतुलित झाले, तर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात, जसं की पोटात गॅस तयार होणं, अपचन आणि कोष्ठता, पोटात दुखणं किंवा मग जडपणा जाणवणं. पण शेंगदाण्याच्या नियमित सेवन केल्यानं हे पचन तंत्र मजबूत होतं, अन्न नीट पचतं आणि पोटाशी संबंधित समस्या सुद्धा दूर राहतात.